विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहूया 3 अंकी संख्या उसण्याची वजाबाकी भाग 1. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने 3 अंकी संख्येची उसण्याची वजाबाकी पाहूया. चला तर मग पहिलं उदाहरण आहे 685 वजा 249. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर रकाने तयार करून घेऊया. त्यामध्ये शतक, दशक आणि एकक लिहूया. उदाहरणाची मांडणी करूया. 685 वजा 249. पहा, प्रथम आपल्याला 5 मधून 9 वजा करायचे. 5 मधून 9 जाणार नाही. 5 खोडून जसेच्या तसे वरती लिहूया आणि दशक 8 कडून उसना घेऊया. आता एकक स्थानी होतील 15 आणि दशकाच्या ठिकाणी राहतील 7. आता 15 मधून 9 वजा करायचे. पहा, 15 मधून 9 वजा केल्यानंतर पहा खाली राहतील 6. दशकाची वजाबाकी करूया. दशक स्थानी 7 आहेत आणि त्यातून आपल्याला 4 वजा करायचे. पहा, 7 मधून 4 वजा केल्यानंतर बघा बरं किती राहतील. बरोबर 3. 7 मधून 4 गेल्यावर राहतील 3. आता शतकाची वजाबाकी अतिशय सोपी. 6 मधून 2 वजा करूया. 6 बोटातून 2 बोट गेले, किती राहिले बरं. बरोबर किती राहतात. 4. आपलं उत्तर आलंय पहा 436. म्हणजेच 685 वजा 249. उत्तर 436. पुढील उदाहरण पाहूया. 738 वजा 447. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर योग्य पद्धतीने रकाने तयार करून घेऊया. त्यामध्ये परत एकदा शतक, दशक आणि एकक लिहूया आणि उदाहरणाची मांडणी. 738 वजा 447. एककाची वजाबाकी 8 मधून आपल्याला 7 वजा करायचे. अतिशय सोपं. पहा, 8 मधून 7 गेले, खाली उरलाय 1. आता दशकाची वजाबाकी. दशक स्थानी आहे 3 आणि त्यातून वजा करायचे 4. 3 मधून 4 जाणार नाही. 3 खोडूया आणि जसेच्या तसे वरती लिहूया आणि शतकाकडून एक उसना घेऊया. मग दशक स्थानी होतील 13 आणि उसना दिल्यामुळे शतक स्थानी राहतील 6. आता आपल्याला 13 मधून 4 वजा करायचे. पहा, अतिशय सोपं आहे. 13 मधून 4 वजा केल्यानंतर खाली राहतील 9. आता आपण शतकाची वजाबाकी. शतक स्थानी राहिलेले आहेत 6 आणि त्यातून वजा करायचे 4. 6 बोटातून 4 बोट जर गेले तर खाली राहतील पहा 2. उत्तर आलंय 291. म्हणजेच 738 वजा 447. उत्तर आलंय 291. पुढचं उसण्याचं उदाहरण पाहूया. 935 वजा 477. हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर आपण योग्य पद्धतीने रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये उदाहरणाची मांडणी करूया. प्रथमतः शतक, दशक आणि एकक लिहून. 935 वजा 477. एकक स्थानी आहेत 5 आणि त्यातून आपल्याला 7 वजा करायचे. 5तून 7 जाणार नाही. 5 खोडूया, जसेच्या तसे वरती लिहूया आणि दशक स्थानी 3 आहे त्याकडून उसना घेऊया. म्हणजे एकक स्थानी होतील 15 आणि दशक स्थानी राहतील 2. आता मात्र 15 मधून 7 जातील. 15 गोल काढा, 7 गोड खुडा. खाली किती राहतात पहा 8. त्यानंतर दशकाची वजाबाकी. परत एकदा उसना घ्यायला लागेल. 2 मधून 7 जाणार नाही. शतकाकडून उसना घेऊया. शतक स्थानी 9 खोडूया. 1 दिल्यामुळे तिथं राहिले 8 आणि दशक स्थानी झाले 12. आता 12तून आपण 7 वजा करूया. पहा, 12तून 7 गेले, खाली राहिले 5. आणि आता शतकची वजाबाकी. शतक स्थानी आहेत 8 आणि त्यातून किती वजा करायचे बरं 4. 8 मधून 4 वजा करूया.
8 मधून 4 वजा केले खाली राहिले 4. उत्तर आलंय 458 म्हणजेच 935 वजा 477. उत्तर आलंय 458. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.